नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. राजकारणाचे मोड कसे कुणीकडे फिरतील हे काहीही सांगता येणार नाही. कोण कुठून कशा प्रकारे पाठीमागून येऊन एंट्री मारेल आणि कशा प्रकारची सत्ता काबीज करेल, तिथे डेरा मांडून बसेल, याची अजिबात शाश्वती राहिलेली नाही आहे. भारतीय जनता पार्टी यांनी महाविकास आघाडी सरकार फोडलं, शिंदेंना सोबत घेतलं आणि पुन्हा नव्यानं स्वतःची सत्ता आणली. एकनाथ शिंदेंना मंत्री केलं. या मागचा एक मोठा हेतू आहे, तो आता बोलायचा नाही आहे. मात्र सत्तेमध्ये ते आले. ऐन वेळेला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. देवेंद्र फडणवीसांचं नाव होतं, मात्र ऐन वेळेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. हा भाग वेगळा आहे, त्याच्यामागे वेगळं कारण आहे. कालच्या वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झालं. त्याच्यानंतर म्हणजे एकनाथ शिंदे त्याला उठाव म्हणतात. आणि पुन्हा एकदा अजित पवारांनी बंड केलं, राष्ट्रवादी फोडली आणि भारतीय जनता पार्टीसोबत गेले. जवळजवळ 28-29 लोक अजित पवारांसोबत आहेत. एकनाथ शिंदेंनी त्याला उठाव शब्द दिलेला आहे. एकनाथ शिंदेंना विचारलं गेलं, माध्यमावर सवाल केले गेले की ज्या अजित पवारांना विरोधी सांगून किंवा मग त्यांच्या त्रासाला कंटाळून तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आलात, ते अजित पवार तुम्ही सोबत घेतलेले आहेत. असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा आमच्यासोबत आहेत. त्यावेळेला माझ्याकडं मुख्यमंत्रीपद नव्हतं, आता मी मुख्यमंत्री आहे, असं त्यांनी उत्तर माध्यमांना दिलं. मात्र अजित पवार सोबत आले म्हणजे दोघात तिसरा आला आणि आता एकनाथ शिंदेंच्या गटाची आणि स्वतः एकनाथ शिंदेंची सुद्धा फजिती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जसेच अजित पवार भारतीय जनता पार्टीसोबत आले म्हणजे शिंदे सरकारमध्ये सामील झाले, आले की झपाट्यानं 8 मंत्रिपदं घेऊन गेले. एकीकडं शिंदेंच्या गटातील आमदारांना 10 मंत्रिपदं देण्यात आली, दुसरीकडं भारतीय जनता पार्टीकडं 10 मंत्रिपदं म्हणजे 20 त्या काळामध्ये होते. पुन्हा अजित पवार आले, 9 मंत्रिपदं गेले, झाले 29. 288 आमदारांपैकी जवळजवळ 15% मंत्री असू शकतात, म्हणजे जवळजवळ त्यांच्यामध्ये आता 43 मंत्री होऊ शकतात. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 10, एकनाथ शिंदे गटाचे 10 आणि आता अजित पवारांचे 9 असे 29 मंत्री झालेले आहेत. उरलेले 13-14 जे मंत्री आहेत म्हणजे ती पदं आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये जर नवीन विस्तार झाला तर मिळू शकतात. खरं तर कुठल्याच सरकारमध्ये संपूर्ण मंत्रिपदं भरली जात नाहीत, असं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार नव्यानं होणार का याची आता शाश्वती राहिलेली नाही. जरी झाले तरी मला वाटतं भारतीय जनता पार्टीकडे 2-3 असतील, अजित पवारांकडे 2-3 असतील किंवा मग शिंदे यांच्याकडे 2-3 असतील. अशा प्रकारची ही मंत्रिपदाची वाटाघाटी होऊ शकते. मात्र सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराचे कुठल्याही प्रकारचे चिन्ह आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आता खाते वाटप झालेले आहेत. अजित पवार जसे भारतीय जनता पार्टीसोबत आले, शिंदे सरकारसोबत आले, 9 जागा घेऊन गेले आणि त्यांचे आज खाते वाटपसुद्धा झालेले आहेत. अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आलेलं आहे, धनंजय मुंडे यांना कृषी खातं देण्यात आलेलं आहे, छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा ही खातं देण्यात आलेलं आहे, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार मंत्र्याचं खातं देण्यात आलेलं आहे, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय व शिक्षण देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण, म्हणजे अशी महत्त्वाची खाती जी आहेत ते अजित पवार यांच्या गटाकडे देण्यात आलेली आहेत. एकीकडं अजित पवार हे आम्हाला निधी देत नव्हते, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये अजित पवारांकडं वित्त खातं, अर्थ खातं होतं आणि तेव्हा आम्हाला निधी मिळत नव्हता. त्यांच्या पक्षाच्या लोकांना ते निधी द्यायचे, आम्हाला देत नव्हते, अशा प्रकारची ओरड शिंदे गटाच्या लोकांनी लावलेली होती. आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये अजित पवार आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि विशेष बाब म्हणजे अजित पवारांकडं अर्थ खातं गेलेलं आहे, ऑलरेडी म्हणजेच गेलेलं आहे. एकीकडं शिंदेंच्या गटाच्या लोकांची ओरड होती, त्यांची मागणी होती की अजिबात अर्थ खातं अजित पवारांकडे जाऊ नये. मात्र अजित पवार यांच्याकडेच आता अर्थ खातं गेलेलं आहे, म्हणजेच दोघात तिसरा आला, 9 मंत्रिपदं घेऊन गेला, पुन्हा 9 मंत्रीसोबत अनेक महत्त्वाचे खाते घेऊन गेला. ज्या खात्याला विरोध केला तेच खातं अजित पवारांना देण्यात आलं. याच्या मागचं कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही आहे. शिंदे गटाला सोबत घेतलं, मंत्री सरकार स्थापन केलं, मात्र शिंदे गटाची आता वाताहत होत असताना दिसते आहे.
तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आता वाताहत होत असताना पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा अधिकार काढून घेतले जात असल्याचंही बोललं जात आहे। तसे चित्र आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी म्हणजेच 12 जुलै रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर लगेचच खाते वाटप झालंय 2 दिवसांनी आणि जे खातं अजित पवारांना हवं होतं तेच खातं त्यांच्याकडे मिळालेलं आहे। म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीस यांना जर वाटलं असतं किंवा मग यांच्या हातात जर काही सूत्र असती तर अजित पवारांकडे नक्कीच त्यांच्याकडे असलेलं खातं देण्यात आलेलं नसतं, वेगळं कुठलं तरी एखादं खातं त्यांच्याकडे दिलं गेलं असतं। मात्र अजित पवारांकडे थेट काल आलेले अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री जे काही अर्थ खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की देवेंद्र फडणवीसांची किंमत केंद्रामध्ये कमी झालेली आहे। अजित पवारांना हळूहळू त्या पटरीवर आणण्याचा जो काही प्रयास सुरू आहे यावरून हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं। एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्या आमदारांची तर गोची झालेलीच आहे। उद्याच्याला 2 आठवड्यांमध्ये 16 आमदारांबद्दल म्हणजे जे शिंदे गटाचे अपात्र होणार आहेत आमदार त्याबद्दल 2 आठवड्यांमध्ये निकाल कळवावा अशा प्रकारची नोटीस सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्षांना दिलेले आहे, म्हणजे राहुल नार्वेकरांना दिलेले आहे आणि राहुल नार्वेकर यांना आता 2 आठवड्यांमध्ये निर्णय घेणं बंधनकारक आहे। आणि मला वाटतं की आता राहुल नार्वेकर योग्य आणि कायदेशीर निर्णय घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। घडामोडी म्हणजे जे चक्र असतं ते चक्र एवढ्या झपाट्यानं फिरेल आणि कोणती बाजू कोणते पत्ते पलटून टाकेल याची कोणालाही कल्पना करता येणार नाही। कधी वाटलं नव्हतं तुम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत अजित पवार जातील, उपमुख्यमंत्री होतील आणि त्याच्यानंतर जे पाहिजे ते सुद्धा ताब्यात घेतील असं कोणालाही वाटलं नव्हतं, मात्र ते सगळं झालेलं आहे। अजित पवार यांनी एकदा भारतीय जनता पार्टीला धोका दिलेला असताना सुद्धा पुन्हा अजित पवारांवर एवढा मोठा विश्वास भारतीय जनता पार्टीने कसा काय टाकला हा सगळ्यात मोठा आणि कोणालाही याचं उत्तर न सापडलेला सवाल आहे। अजित पवारांनी मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता भारतीय जनता पार्टी केंद्रातल्या लोकांसोबत म्हणजे अमित शहा असतील, मोदी असतील यांची जी काही आहे ती लोकप्रियता मिळवलेली आहे। देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण किंवा मग त्यांची किंमत आता कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीसांमुळे मोठं नुकसान झालेलं आहे हे सर्वांना माहीत आहे। एकीकडं भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा एकमेव आणि सगळ्यात मोठा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे कधी काळी पाहिलं जायचं, जे पाहत होते ते पाहत होते, मात्र काही विश्लेषक माझ्यासारखे लोक त्यांना प्रमुख अजिबात पाहत नव्हते। कारण देवेंद्र फडणवीसांचा काही वर्षांचा कालावधी आहे, म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षांचा काळ देवेंद्र फडणवीसांचा राजकारणामधला आहे, महाराष्ट्रामधला आहे। बाकीच्या काळामध्ये जर पाहिलं तर ते फक्त आमदार होते आणि त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले। आता त्यांच्यावर एखाद्या महाराष्ट्राची किंवा मग एखाद्या राज्याची जबाबदारी सोपवू शकत नाहीत असंच सुरुवातीपासून झालेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, म्हणून त्यांना एखाद्या वेळेस गणलं जाऊ शकतं की हा महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा चेहरा आहे, मात्र तसं अजिबात नाही आहे। ते मला सुद्धा कधीही पटलेलं नाही। जे महाराष्ट्रामध्ये घडामोडी होत आहेत, ज्या घडलेल्या आहेत, इथून पुढे घडणाऱ्या आहेत, त्या देवेंद्र फडणवीस घडवत नाहीत किंवा देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून अजिबात होत नाहीत, हे मी 100% सांगू शकतो। ज्या काही घडामोडी ज्या काही हालचाली होतात त्या फक्त आणि फक्त केंद्रातून होतात आणि केंद्रातून सांगितल्यानंतरच महाराष्ट्रात घडामोडी होतात। यावर कुणीही म्हणजे याला कुणीही नाकारू शकत नाही। कारण देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्या म्हणण्यानुसार चाललं असतं तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं सरकार येऊ शकली नसती, भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊ शकली नसती। आपण जर पाहिलं तर 2019 साली मलाच मुख्यमंत्रीपद द्यावं किंवा मलाच मुख्यमंत्री व्हायचं, मीच पुन्हा येणार या हट्टापायी भारतीय जनता पार्टीला सरकार गमवावं लागलं होतं। त्याच्यामध्ये का किंवा मग कसं हे 2 सेकंदामध्ये तुम्हाला सांगेल की ज्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार होते आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणजे ठाकरे गटाचा होणार होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं की मलाच मुख्यमंत्री व्हायचंय, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार नाही आणि त्यामुळे सत्ता सुटली, राज्य ताब्यातून गेलं। मात्र दुसरीकडं पुन्हा राज्य ताब्यात आणण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं। शेवटी त्याच वेळी जर उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री केलं असतं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं असतं तर त्या काळामध्ये बीजेपीची एवढी वाताहत, त्यांना पोडापोडी तोडामोडी आणि महाराष्ट्रातली लोकप्रियता गमवून बसायची अजिबात गरज नव्हती। मात्र ते देवेंद्र फडणवीसांच्या
हेकेखोरपणामुळे भारतीय जनता पार्टीचं मागच्या 7 वर्षामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. ते कधीही हानी न भरून निघण्यासारखी आहे. त्यासाठी उपाययोजना जर कुठली असेल तर देवेंद्र फडणवीसांना सबसेल महाराष्ट्रातून बाहेर काढणं, थेट केंद्रात पाठवणं, अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पार्टीजन केली तर थोड्या प्रमाणामध्ये त्यांचं डॅमेज कंट्रोल होऊ शकतं. अन्यथा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये 2024मध्ये भारतीय जनता पार्टीला सडकून प्रभाव सहन करावा लागणार आहे. एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, त्यांची वाताहत केली, सपशेल एकनाथ शिंदेंची बदनामी करी, एकनाथ शिंदेंना संपवलं आणि पुन्हा अजित पवारांना सोबत घेतलं. अजित पवार 2024पर्यंत सोबत राहतात की नाही याची शाश्वती नाही. मात्र अजित पवारांकडे महत्त्वाची खाती दिली गेली. अजित पवारांना सोबत घेतलं, एकदा धोका दिलेला असताना सुद्धा सोबत घेतलं. तरीही भारतीय जनता पार्टीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला 2024च्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव सहन करावा लागू शकतो जर देवेंद्र फडणवीस मुख्य चेहरा राहिले तर. आणि जर गडकरी त्यांनी पुढे केले तर बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल, म्हणजे अर्ध अधिक डॅमेज कंट्रोल त्यांचं होऊ शकतं की बघा आम्ही राज्यपाल आणि ज्यांनी निर्णय मोकार घेतले त्यांना थेट बाजूला सरकवलंय आणि आता फ्रेश चेहरा गडकरी आमचे 2024चे मुख्यमंत्र्याचे म्हणजे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, असं जर त्यांनी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि तसं जर त्यांनी म्हटलं तरच ते फायद्यात राहतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटते? तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन घडामोडी, ताज्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.